नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. साम टीव्हीच्या महाब्रँड्स या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. नागरिकांच्या आरोग्याची दखल घेत जलद सेवा सुविधा पुरवत आणि आधुनिकतेची कास धरत गेल्या 6-7 दशकांपासून पुण्यात उभं असलेलं सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे रुबी हॉल क्लिनिक. ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र या भागामध्ये आपण रुबीच्या संघर्षमय प्रवासाची कथा जाणून घेणार आहोत. चला तर मग. 70 वर्षांपूर्वी पुणे हे काही पेठांमध्ये वसलेलं छोटं गाव होतं. काही मोजक्या आरोग्य सेवा देणाऱ्या संस्था सोडल्या तर पुण्यात रुग्णसेवेची फारशी सोय नव्हती. अशावेळी पद्मभूषण डॉक्टर के.बी. ग्रांट यांनी रुबी हॉस्पिटलचा पाया रचला आणि हे काम सुरू झालं. रुग्णांना चांगले उपचार मिळण्याचा कळस साधला गेला. निरामय, शतायुषी आणि आरोग्यदायी समाजाचा अध्याय लिहिला गेला. पद्मभूषण डॉक्टर के.बी. ग्रांट यांनी 1959 मध्ये स्वतःच्या बंगल्यातच 4 खाटांचं एक छोटं रुग्णालय सुरू केलं. पुणे स्टेशन परिसरात सुरू करण्यात आलेलं हे छोटेखानी हॉस्पिटल दूर गावातून येणाऱ्या रुग्णांसाठी जीवदायी ठरू लागलं. सोलापूर, नगर, नाशिक इथून उपचारासाठी पुण्यात येणाऱ्या रुग्णांसाठी ते वरदान ठरलं. रुग्णालय ही पैसे कमवण्यासाठी नाही, तर प्रत्येक मानवाचं जीवन वाचवणं आणि त्याला आरोग्य सुविधा मिळवून देण्याची आरोग्य मंदिरं ठरावीत, हा त्यामागचा उद्देश ठेवत डॉक्टर ग्रँट यांनी रुबीच्या माध्यमातून रुग्णसेवेला आरंभ केला. 4 खाटांचं हे रुग्णालय बघता बघता 900 बेड्सचं अद्ययावत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कधी झालं ते कळलंच नाही. डॉक्टर के.बी. ग्रँट यांचे चिरंजीव डॉक्टर परवेज ग्रँट हे सध्या रुबीचा डोलारा सांभाळतायत. थँक्यू. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या इतर भागातून जो इथे उपचारासाठी येतो तो येतो एका आशेनं. कारण एकच, त्यांना विश्वास आहे, आपलं माणूस बरं होईल. काय झालं होतं, 1959 मध्ये माझ्या वडीलने रुबी हॉल चालू केला होता. रुबी हॉल ते टाइम पर 2 बेडचा इस्पिताल होता. आता 2 बेडचा इस्पिताल इज नाव बिकम 900 बेडचं झालं आहे. सो ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम 2 बेड 900 बेड झाला आहे आणि इथे 1 हॉस्पिटल होतं. आता 3 हॉस्पिटल्स आहे. सो रुबी हॉल इज नाव कन्सिडर्ड ॲज अ टर्शरी सेंटर. सो पीपल फर्स्ट गो टू द स्मॉलर हॉस्पिटल्स. स्टेबलाइज नाही झाला, देन दीज पेशंट्स आर ट्रान्सफर्ड टू रुबी हॉल क्लिनिक. ऑल इन ऑल आय कॅन से दॅट रुबी हॉल हॅज मेड ग्रेट प्रोग्रेस. आमच्याकडे पहिला खाली 3-4 जण काम करत होता. आता 4500 जण काम करतात रुबी ग्रुपमध्ये. सो रुबी हॉल आय थिंक टुडे इज वन ऑफ द बिगेस्ट हॉस्पिटल कॉम्प्लेक्सेस इन महाराष्ट्र, डेफिनेटली, possibly in India as well. So I think it's been a good struggle. We have managed to keep our integrity, quality of medicine. That is very important for us. So no patient is refused admission in Ruby Hall Clinic. And that is why Ruby Hall Clinic today, I must say, is one of the most success stories of Maharashtra and India. जवळपास 70 वर्षांपूर्वी रुबी हॉस्पिटलची आरोग्य सेवा सुरू झाली. टॅलेंट, टेक्नॉलॉजी, इन्फ्रास्ट्रक्चर अँड केअर पाथवेज या 4 महत्त्वाच्या विचारधारेवर डॉक्टर ग्रँट यांनी रुग्णालयाची उभारणी केली. पुणे स्टेशन रोड जवळच्या विस्तीर्ण जागेवर रुबीची रुग्णसेवा सुरू झाली. एका इमारतीच्या 4 इमारती झाल्या. इमारतीची उभारणी करताना सुद्धा येणाऱ्या रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा विचार करून त्यांना मोकळा श्वास घेता येईल याचा अधिक विचार केला गेला. जेव्हा तुम्ही रुबीमध्ये प्रवेश करता तेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये आला आहात यावर तुमचा विश्वासच बसत नाही.
रुबीच्या सुपर क्लिनिकल स्पेशालिटीमध्ये अनुभवी आणि उच्च शिक्षित डॉक्टरांची निवड करण्यात आली आहे. रुबीमध्ये पूर्णवेळ डॉक्टर असतील याचा प्रामुख्यानं विचार करण्यात आलाय. 24 तास इथे डॉक्टरांची उपलब्धता असते. रुबीच्या कार्यप्रणालीमध्ये सुद्धा एक प्रकारची पारदर्शकता दिसते. रुग्णांना कोणत्याही पद्धतीचं दडपण देण्यात येत नाही. त्यामुळे प्रत्येक रुग्णासाठी डॉक्टर भरपूर वेळ देऊन रुग्णचिकित्सा करतात. रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत असताना रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान असतं, कारण इथले उपचार आणि सुविधा. I want to run Ruby like a hotel, like a beautiful hotel. For that, we have started fantastic new suites, which are really top class. काय प्रॉब्लेम आहे when you are not well, जेव्हा तुमच्या तब्येत बरोबर नाही, you want to be comfortable. So my attitude is that the patient must be comfortable like in a hotel. He must get the best treatment, he must get the best facilities, he must get the best food, he must be able to watch television if he can. Because it's very boring getting admitted in a hospital. एकदम boring आहे. You're sitting on a bed doing nothing. रुग्णसेवेचं ब्रीद घेऊन चालणाऱ्या रुबीनं कमी काळात गगनभरारी घेतली आहे. आज पुण्यात हिंजवडी, वानवडी यासारख्या अतिमहत्वाच्या ठिकाणी अद्ययावत अशी सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स रुबी ग्रुपनं उभारली आहेत. ब्रेन, हार्ट यासारख्या असाध्य आजारांवर उपचार करण्यासाठी आधुनिक उपकरणांनी सज्ज विभाग इथे आहेत. यामध्ये प्रिव्हेन्शन, डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड रिहॅबिलिटेशन अशा 4 पद्धतींनी रुग्णांवर उपचार होतात. हृदयावर कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी इथली ऑपरेशन थिएटर्स अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहेत. Because of diabetes, we get a lot of heart patients. Also because of blood pressure not being controlled properly, obesity is another big risk factor. And next risk factor is lack of exercise. So nowadays we are seeing more patients who have suffered from corona disease have come with heart problems. आमच्याकडे रोज दिवसात 30 angiographies होत होतं. आता थोडं कमी झालं आहे because people are not traveling. But on a normal day आम्ही 30 angiographies आणि 12 angioplasty करत होता. Pediatric हार्टचे प्रॉब्लेम्स पण पुष्कळ आहे. आमच्याकडे स्पेशल युनिट आहे फॉर चिल्ड्रन्स कार्डियक सर्जरी. So that is another area where Ruby is very looking forward. Also आम्ही काय केलं आहे, because of corona we are wondering whether we get a third episode now. Third episode साठी आम्ही काय केलं आहे, we have set up a beautiful pediatric setup, one of the best in the country. So we are all ready to take up corona patients in the children's age group also. Let us hope की third wave पुण्यामध्ये नाही यायला पाहिजे. But if it comes, we are also ready to ramp up again if required. रुबीच्या पुढचं विजन माझा आहे to concentrate more on equipment base for the hospital. I'm not that much interested in expanding. आमच्याकडे रोज एक ऑफर आता इथे आमच्या हॉस्पिटल चालू करा, आमचे पार्टनरशिप करा, but we are not interested in all that. We want to concentrate like specialized hospitals in quality rather than quantity, because I think Ruby is respected for its quality of work. So I want to get better doctors, better equipment, better staff, have more luxurious environment. महाब्रँडच्या या भागामध्ये आता वेळ होते छोट्याशा ब्रेकची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्हीचा महाराष्ट्रीयन ब्रँड्सना सलाम करणारा कार्यक्रम महाब्रँड्स.
विश्रांतीनंतर महाब्रँड्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. काळाच्या ओघात रुबीनं आवश्यकतेनुसार कात टाकली, आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञान स्वीकारलं आणि त्यामुळेच पुण्यातलंच नाही तर देश विदेशातीलही रुग्ण उपचारासाठी पुण्यामध्ये रुबी हॉलमध्ये येऊ लागले. आपण बघूया. रुबीमध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांट विभाग हा अत्यंत सुसज्ज आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे. इथे किडनी, लिव्हर, हार्ट, लंग आणि बोन मॅरो अशा महत्वाच्या अवयवांचं ट्रान्सप्लांट केलं जातं. त्यासाठी तज्ञ आणि हुशार डॉक्टरांची टीम सज्ज असते. Ruby Hall specializes more in cardiology, heartच्यासाठी, and we are the largest cardiac center in Maharashtra and possibly Western India. आमच्याकडे 200 ICU बेड्स पण आहे. We have a very big transplant program आणि Ruby Hall Clinic has done more than 35 heart transplants, which is the second highest in Maharashtra. We have done more than 120 liver transplants. And kidney transplants तो 3000च्या वरती झाला आहे. We've also got the Da Vinci robot, which very few hospitals have. ते पण रुबीमध्ये इन्स्टॉल झाला आहे. ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी वेगळी ऑपरेशन थिएटर्स आहेत. ट्रान्सप्लांट सर्जरीच्या पेशंटसाठी स्पेशल ICU युनिट तैनात आहेत. रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करत असतानाच डॉक्टर ग्रँट यांनी कॅन्सर विरुद्धच्या लढ्याला आरंभ केला. हा लढा होता मानवाच्या प्रचंड जीवन इच्छेनं त्याच्या नियतीशी आरंभलेला. हा लढा होता डॉक्टरांच्या असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर काळाच्या पावलांशी टक्कर घेणारा. हा लढा होता एका दुर्दम्य विश्वासानं कॅन्सरच्या असाध्यतेच्या विरोधात सुरू झालेला. जवळजवळ 60 वर्षापूर्वी जेव्हा डॉक्टर ग्रांटने रुबी हॉल क्लिनिक चालू केलं तेव्हा या ठिकाणी फक्त एक बंगला होता ज्याच्यामध्ये त्यांनी 5 बेडचं हॉस्पिटल चालू केलं. परंतु पहिल्यापासूनच ते दूरदर्शी होते. पहिल्यापासूनच कॅन्सरची ट्रीटमेंट हे त्यांचं ॲम्बिशन होतं की पुण्यासाठी ही सोय आपण रुबी हॉलमध्ये चालू करावी. 1975 साली डॉक्टर ग्रांटनी इथे कोबाल्ट मशीन आणलं ज्याच्यामुळे पुण्याच्या लोकांना आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच रेडिएशन थेरपी मिळायला सुरुवात झाली. त्यांची एक इच्छा होती की या सगळ्या फॅसिलिटीज अंडर वन रूफ म्हणजे एका ठिकाणी पेशंट्सना उपलब्ध व्हाव्यात. एकदा पेशंट कॅन्सर पीडित पेशंट आला की त्याचं डायग्नोसिस, त्याची ट्रीटमेंट आणि पुढची रिहॅबिलिटेशन हे पूर्णपणे अंडर वन रूफ होतं. आपल्याकडे CT स्कॅन, MR स्कॅन, पेट स्कॅनमध्ये डायग्नोसिस होतं. ऑन्कोसर्जरी डिपार्टमेंटमध्ये डॉक्टर ग्रांटनी अतिशय उत्कृष्ट ऑन्कोसर्जन्स सामील करून घेतले. जवळजवळ गेल्या 15 वर्षामध्ये 1,20,000 कॅन्सरचे पेशंट्स आपण ट्रीट केलेले आहेत. महिन्याला जवळजवळ 450 ते 600 किमोथेरपीज वेगवेगळ्या प्रकारच्या या कॅन्सर सेंटरमध्ये होतात. 2006 साली पुण्यामध्ये पहिला लिनियर ॲक्सेलरेटर हा रुबी हॉलमध्ये आला. 2 वर्षामध्ये दुसरा लिनियर ॲक्सेलरेटर आला कारण पुण्याला त्याची गरज होती. आज आपल्याकडे गेल्या 15 वर्षामध्ये एकूण 4 लिनियर ॲक्सेलरेटर्स आता ॲक्टिवेटेड आहेत. फरक काय पडतो पेशंटला? पेशंटला फरक असा पडतो की जास्त ॲक्युरेट ट्रीटमेंट होते, कमी फ्रॅक्शन्समध्ये होते आणि प्रत्येक वेळेला पेशंटची जेव्हा ट्रीटमेंट होते तो जेव्हा मशीनमध्ये जातो, पूर्वी 20 मिनटं 30 मिनटं लागायची, आता 5 मिनटामध्ये पेशंट बाहेर येतो ज्याने त्याला जास्त आराम पडतो. आज आपल्याकडे जी इक्विपमेंट आहे त्याच्यामध्ये ब्रेन ट्युमरचं रेडिएशन हे ऑपरेशनशिवाय होतं आणि त्याचे रिझल्ट्स गेल्या 15 वर्षामध्ये अतिशय उत्कृष्ट आहेत. त्याबरोबरच आत्ता प्रत्येक वेळेला आपण ऑपरेशन झालं आपण पाहतो की पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक जवळजवळ 6 आठवडे ते हॉस्पिटलमध्ये येत राहतात, जे फार इनकन्व्हिनियंट असतं. बाहेरगावचा पेशंट असला तर 6 आठवडे ऑपरेशननंतर त्याला पुण्यामध्ये वास्तव्य करावं लागतं. आजच्या नवीन इक्विपमेंटमध्ये ज्याला स्टिरोटॅक्टिक बॉडी रेडिओथेरपी आहे, एका सेशनमध्ये किंवा फक्त 5 सेशनमध्ये 5 दिवसामध्ये पूर्ण रेडिएशनची ट्रीटमेंट आपण पूर्ण करू शकतो
आणि असं नाही की 6 आठवड्यापेक्षा कमी व्हॅल्यू नाही, त्याचा दर्जा देखील अतिशय उत्कृष्ट आहे आणि अशा प्रकारची वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट आपण या कॅन्सर सेंटरमध्ये करतो. परंतु इथे आपली जबाबदारी संपत नाही. कॅन्सरचे पेशंट जे असतात, पेशंट त्याबरोबर नातेवाईक यांची काळजी तुम्हाला घ्यावी लागते. त्यांचं जे सायकोलॉजिकल त्यांना सपोर्ट लागतो, त्यांचं जे उरलेलं आयुष्य आहे ते अतिशय, कॅन्सर आपण त्यांना दूर करतोच, पण मानसिकरित्या देखील आपण त्याची काळजी घेतो. अशा प्रकारे डॉक्टर ग्रांटचं जे स्वप्न होतं ते आपण पूर्ण केलेलं आहे. आरोग्य सेवेमध्ये तब्बल 70 वर्षांचं योगदान देणाऱ्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांच्यासाठी रुबी म्हणजे एक आशास्थान असतं. अगदी श्रीमंतांपासून ते सामान्यांपर्यंत सर्वच जण रुबीमध्ये उपचारासाठी येतात. रुबी हॉस्पिटल हे पंचतारांकित असलं तरी हे रुग्णालय धर्मादाय कायद्याखाली नोंदणी झालेलं आहे. त्यामुळे इथे गरीब रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार केले जातात. उपचार जरी मोफत असले तरी तेच उपचार रुग्णाला मिळतात जे एखाद्या श्रीमंत रुग्णावर केले जातात. दरवर्षी 18 कोटी रुपये गरीब रुग्णांच्या उपचारावर खर्च केले जातात. कधी दुर्धर व्याधींनी ग्रासलेल्या जीवांना तर कधी खुजलेल्या मनांना आधाराचा हात ज्यांनी नेहमीच पुढे केला ते म्हणजे पुण्यातलं रुबी हॉल क्लिनिक. मेन थिंग हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे. तो जो पण पैसा रुबी हॉल कमावतो ते पैसा आम्ही वापस रुबीमध्ये टाकतो आणि आम्ही हर वर्ष 18 कोटी चॅरिटी करतो गरीब पेशंटच्यासाठी. रुबी हॉल क्लिनिक हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. इथला प्रत्येक विभाग महत्वाचा आहे. छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया तर इथे होतातच, पण अनेक जटिल शस्त्रक्रिया इथे पार पडतात. कार्डिओव्हॅस्क्युलर, न्यूरोसर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, युरोसर्जरी यासारख्या सर्जरी तर इथे पार पडतातच. याशिवाय हार्ट ट्रान्सप्लांट, ऑर्गन ट्रान्सप्लांट यासारख्या अतिमहत्वाच्या सर्जरीही इथे होतात. रुबीमध्ये जगातली अत्याधुनिक उपकरणं प्रत्येक महत्वाच्या विभागात आहेत. सुसज्ज अशा अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरमध्ये दा विंची हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं उपकरण बसवण्यात आलंय. हा एक रोबोट आहे आणि तो तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहाय्यानं रुग्णांवर अचूक ऑपरेशन करतो. हे उपकरण पुण्यात खूपच कमी हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळतं. प्रत्येक विभागाला कायमच अपग्रेड ठेवण्याचं काम इथले सीईओ करतात. जब यह हॉस्पिटल डिज़ाइन किए, शुरू से ही ये इश्यूज माइंड में रख के इनका डिज़ाइन किया गया है. जैसे हिंजेवाड़ी का हॉस्पिटल जो है ज़्यादातर वेलनेस के ऊपर जोर है, वानोरी का हॉस्पिटल ज़्यादातर कंफर्ट और केयर के ऊपर जोर है, और मेन हॉस्पिटल जो है वो मासेस के लिए ज़्यादा वॉल्यूम हैंडल कर सकते हैं. हमारे पास एक कॉलेज ऑफ नर्सिंग भी है जो अपना ताड़ीवाला रोड पे है, जहाँ हम लोग बीएससी नर्सिंग और एमएससी नर्सिंग के प्रोग्राम्स और कोर्सेज रन करते हैं. स्टूडेंट्स उधर रेजिडेंशियल कॉलेज है, वो हॉस्टल में रहते हैं और कॉलेज भी उधर ही लोकेटेड है. रूबी हॉल का जो फाउंडेशन है, जो मेनली क्वालिटी और टेक्नोलॉजी के ऊपर बिल्ड किया गया है. जो लेटेस्ट टेक्नोलॉजी इन हेल्थ केयर किधर भी वर्ल्ड में लॉन्च होता है, हम लोग सबसे पहले उधर पहुंचते हैं देखने के लिए, इवैल्यूएट करने के लिए, और कोशिश करते हैं कि वो टेक्नोलॉजी पूना में रूबी हॉल पे आए. जैसे कि आप देखेंगे कैंसर में हम लोग इमेज गाइडेड रेडियोथेरेपी लाए थे, जो कि इवन एशिया में सबसे पहले आया था, जापान से भी पहले आया था. डिजिटल पेट स्कैन जो है इंडिया में सबसे पहले लास्ट ईयर रूबी हॉल पे आया था. डिजिटल गामा मशीन वो भी सबसे पहले रूबी हॉल पूना में आया था इंडिया में. ऐसे बहुत सारे टेक्नोलॉजी है जो एमआरआई के ऊपर है या बाकी डायग्नोस्टिक इक्विपमेंट पे है. पहले 128 स्लाइस सीटी स्कैन भी रूबी हॉल पे आया था. तो हम लोग हमेशा देखते रहते हैं कि क्वालिटी और टेक्नोलॉजी के ऊपर जो जो नया मेडिकल इक्विपमेंट में आता है, सबसे पहले हम लोग जाके देखते हैं उसको लाने के लिए.
गेल्या 1.5 वर्षांपासून देशात कोविड-19 या विषाणूनं अक्षरशः धुमाकूळ घातला. महाराष्ट्राची स्थितीही गंभीर होती. आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण होता. अशातच सरकारी पातळीवरून फरमान निघालं. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांबरोबर खासगी रुग्णालयांनी सुद्धा कोविड रुग्णांवर जास्तीत जास्त उपचार करणं बंधनकारक आहे. फरमान पोहोचण्याच्या आतच रुबीनं कोविड रुग्णांवर उपचार करायला सुरुवात केली. लोकांच्या जीवाची काळजी हेच तर रुबीचं ब्रीद आहे. गेल्या 1.5 वर्षात रुबीनं मोठ्या संख्येनं कोविड रुग्णांवर उपचार केले. लसीकरण मोहीम सुद्धा रुबीनं सुरू केली आणि त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. आता कोरोनाच्या टायमाला पण रुबी हॉलकडे 600 बेड होता कोरोनाचा पेशंट. आता आमच्याकडे 80 बेड आहे कोरोना. दॅट मीन्स कोरोना हॅज डेफिनेटली कम डाऊन इन महाराष्ट्र, which is a very good sign. But at the peak, we were running more than 100 ventilatory patients. That is the highest in the private sector. रुबी हॉल क्लिनिक सर्वतोपरी रुग्णांना काय बेस्ट देता येईल याचा विचार करतं. रुग्णांना उत्तम प्रतीचा आहार मिळावा, त्यांच्या आजारानुसार त्यांचा आहार असावा, यासाठी इथली खानपान व्यवस्था सज्ज असते. रुग्णांबरोबर त्यांचे नातेवाईक असतात, त्यांना सुद्धा उत्तम प्रतीचं खाणं मिळावं यासाठी सुसज्ज असं रेस्टॉरंट आहे. त्यामुळे नातेवाईकांचा थकवा, क्षीण, ताण या वातावरणात निघून जातो. तज्ज्ञ हातांची सेवा सर्वांना मिळवून देणं हेच या संस्थेचं सर्वात मोठं योगदान आहे. कुठून कुठून येणारे हे रुग्ण ज्यांना रुबीनं पोटाशी धरलंय आणि त्यांनीही रुबीवर विश्वास टाकलाय. दोघांनाही एकमेकांचा आधार आहे. या अवाढव्य पसरलेल्या कारभाराला अधूनमधून वाईट प्रसिद्धीचं गालबोट लागतंही. तरीही इथल्या ऑपरेशन टेबलवर रोज होणाऱ्या शस्त्रक्रिया आणि जीवावर आलेल्या संकटातून निभावलेले गोरगरीब रुग्णांचे आभाराचे कृतज्ञ चेहरे हे गालबोट पुसून टाकण्यासाठी पुरेसे आहेत. रुबी हॉल क्लिनिकचं योगदान हेच आहे की ते कितीही सांगितलं तरी कमी होणार नाही. पुण्यातल्या वैद्यकीय क्षेत्रासाठी आज रुबी हॉल क्लिनिक हे अभिमानानं घेण्याचं नाव आहे. नागरिकांचा विश्वास तर रुबीनं संपादन केलाच, शिवाय मृत्यूच्या छायेत गेलेल्या अनेकांना जीवनदानही दिलं. रुबीनं केलेल्या या कार्याला खरंच अगदी मनापासून सलाम. इथे वेळ होते थांबण्याची. पुन्हा आपण भेटणार आहोत महाब्रँड्सच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.